कोणाला धाकात पण ठेवायचं नाही. सगळ्याला प्रेमानं बोलून सगळ्याला एका जुटीने ठेवायसाठी जरा कडू शब्द दोन बोलावं लागतं. पण ती कडू शब्द बोलल्यानंतर पुढच्या माणसाला वाईट वाटतं. पण मी मनापासून बोलली नव्हती. त्यांची काळजी मला काहीतरी होती म्हणून शिरा मी बोलली होती. पण त्यांनी गैरसमज करून घेतलं. तर ती कोण आहे का आहे तुम्ही ओळखा. तुम्हाला माहित पण आहे ती काय लांबची. नमस्कार मित्रांनो. तर आज चालू आहे मस्तपैकी बेत. कशाचा? अहो ती खरडा समजत नाही हो. ठेसा. गावाकडल्या भाषेत काय म्हणायचं? ठेसा. तर इथं लोखंडी तव्यात चालू आहे त्या मिरच्या भाजायला. आणि जाळ कसा चालू आहे ढुनू ढुनू एकदम मस्तपैकी. काय झालंय? लसूण सोला येई ना काय? येतोय. तर हे लसूण आपला देशी लसूण आहे बरं का. सकाळी जी ती आणला होता का नाही त्यातलं जरा दोन घे म्हणलं गड्ड. अग उलताना तव्यात घाल ग. पाण्यातच घालते तुम्ही. हाय की याड लावायला मला बोलायला. होय तुम्ही काय सुधरू देता आहे मला. अगं जुन्या परंपरेनं आज ठेसा तू कसं बनवती कसं नाही बघायचं आहे ग जरा. तर आधी काय कुठं जात होता काय बाहेर खायला? बघायला नव्हता, करायला नव्हता, खायला नव्हता. तुम्हाला काय माहित आहे तवा कशी करते ती कसं खाते ती तवा. नुसतं बोलायचं तेवढं येतंय तुम्हाला. अगं पहिले ही नव्हतं ग. हे आता आलंय या. असं झालंय का? हा तर आता त्यात घेतला बरं का लसूण पण टाकून. इकडे ओंकार बसलाय जेवायला. काय धुरकट लागायला लागलं बघ. तर ह्यात जिरं टाकलेत लसूण टाकलाय. आता राहिलंय फक्त काय टाकायचं. थोडी कोथिंबीर पण टाकायची, मीठ टाकायचं आणि मग तयात घसा 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 गचकटायचं मोठं मीठ टाकून शिना. झाला खरडा तयार. कसं काय ठसका लागायला लागला की नाही आताच खायच्या अगोदरच? अहो खाताना ठसका लागत नाही हो. करताना जिबीला पोळत या. पण आता ही करताना त्याच्या वासानं लागलं की ठसक लागायला. पण चांगलं लागतं हे. भाकरी संग तर का नाही पातळ भाकरी असली का नाही मकाची असो बाजरीची असो खायचं चवीला लागतं ही. आणि ही चांगली लागतं बरं का बहिणीनो. खरं माणसाचं जीवन पहिलं ही होतं खरडा आणि भाकर. आता निघाले त्या तरतरच्या भाज्या तरतरचं मसाला तरतरचं काय पण टाकायचं खायचं. आधी काय नव्हतं नांगी लागत होतं तीच. आणि काय काय मित्रांनो हे काय करते ती माहित आहे शेंगदाण्यात कूट पण टाकते ती बरं का. पण ती पहिला नव्हता. आव तुम्ही भाज्याला शेंगदा नाही तर तुमची कशाला अजून हे करायचंय. आता अजून मी म्हणतोय त्यात लिंबू बी पिळून टाकते ती. आता लिंबू नाही आपल्यात. लिंबू जायवं लागल बाजारला आणायला. लिंबू नाही ते आपल्यात. तसं नाही बरं का मित्रांनो. पहिलं ही फक्त लसूण आणि मिरच्या भाजलेल्या तव्यातच तांब्यानं खरडत होती का नाही. काय झालंय काय अडकायला काय झालंय तुम्हाला? एवढं काय टाकली फिकली काय क्वार्टर एकर? अहो टाकली नाही तर धूर लागायला लागलाय कशात जायला लागले. बघते मी तुमचं सारखं काय चालू आहे तुमचं. जरा तुम्ही बदललाय वैस काय तर भानगड आहे. काळा बाजार काय तर केलेला दिसतोय. अगं नाही ग बाय मी काय काळा बाजार केला नाही ग. इथं ठेसा आहे ठेसा. काळा बाजार कशाला करायचा. ही झणझणीत ठेसा आहे. जमतय ती खाल्ल्यावर. आणि काळा बाजार करून काय करायचं. नीट बोलते तर मला आडवं आडवं मागाय धरणं कळ नाही नेमकं गाणं काय आहे. गाणं का नेट कामाचं लागलं म्हणून आला काम करून. कामच नेट लागलंय. पण कामाला काही गेलो नाही बरं का. जर संध्याकाळी गेलो तर येईन काम करून. होय होय घरात घेईन की तुम्हाला लवकरच काम करून आल्यावर. बरं ठेसा कर पटकन आणि भाकरी दोन. बाकीचं नको फालतू बोलू. आयुष्य तीच जायचं. येळभर रानात काम करायचे. संध्याकाळी अजून चुलीला गाठ घालायचे. अजून सकाळी उठली की आमची दुटी चालू झाली. धुणं हाय भांडी हाय स्वयंपाक आहे बाकीची सगळी काय असतील ती काम आहे ती ते आम्हालाच करावं लागणार आहे. एवढं सगळं करून पण तुमचंच बोलणं खावं लागणार. का ग सकाळी म्हणली मला वापा करून द्या. आली मला खांदू लागाय. नाही म्हणली माझी तब्येत बरोबर नाही तुमची तुम्ही वापा करून द्या. आणि येणला तर तुम्हाला खरं सांगायचं हिनं लसूण देखील लाव लागितला नाही. ओ येणला दूध थोडं राहिल्यावर मग काय दमतो माणूस. येणला म्हणला की तुम्ही येणला म्हणलाय. मग तीच सांगतोय शेवटी तू लसूण देखील लाव लागितला नाही. बरं भाजले त्या मिरच्या सांगा. अहो मिरच्या भाजले ते घे मस्तपैकी भाजले ते. भाजले त्या भाजले ते लय करपाव नका हो. अहो जास्त करपवलं ना जरा तिखट मरत व म्हणून जरा मुरू द्यायचा तिखट ठेवायचं. तिखट नाही मेलं तर चालेल पण ठेसा कसा झाला पाहिजे. कसं म्हणता तोंडात टाकले तोंड नाही मिटलं पाहिजे माणसानं. तर आता इथं जरा लसूण कांद्याचं पालं ही तर पडलंय बरं का. मी आता तसाच घेतलाय खाली कारण की मला घ्यायच्या त्या भाकरी करून शिना दाराचा टायमिंग झालाय.
त्याच्यासाठी ठसकावं लागतंय, करावं लागतंय. गिळाय तुम्हाला काय करायचं, आमच्या नशिबाला आलंय करायचं. कशा मिरच्याचा आवाज तर तुम्हाला येतोय बरं, चरचर वाजते द्या. तवा पण गरम आहे बरं का. बाय गार तव्यात करते की. तसं नाही ग, हा. तवा बी गरम आहे त्यामुळे ती मिरच्या जी वाटते त्याला पण चरका बसतोय का नाही. मग बसणारच की. हा बसतंय. माझ्याकडे बघून बोल की, खाली काय बघते तू. तुमच्याकडे बघून इथं मला खाली मिरची कुठली मोठी आहे कुठली बारकी आहे बघायचं. तवा गार झाल्यावर बारीक होत नाही. आवाजात बदल झालाय, काय झालंय. आवाजात काय माझ्यातच बदल झालाय, मीच बदलली. तर मित्रांनो, मिरच्या खरंच जेवढ्या बारक्या होत्या का नाही तिखट झाल्या त्या, आणि जेवढ्या मोठ्या होत्या ती सॉफ्ट आहे त्या. त्याचा ठसका एक नंबर येतोय, त्यामुळे आवाजात बदल होतोय. ही मला म्हणली की तुमच्या आवाजात बदल झालाय म्हणून तुम्ही काहीतरी काळा बाजार केलाय गुरा आणाय गेल्या तळ्यात, म्हणून हिला मी म्हणलं तुझ्या आवाजात बदल झालाय, तू काय काळा बाजार केला. तर मित्रांनो तसं काय नाही, तुम्ही मनात काही शंका आणा, तसं काय झालेलं नाही. चालू आहे आपला संध्याकाळी स्वयंपाकाचा मस्तपैकी बेत. आणि हिला म्हणलं मला जरा ठेसा खावडतोय, भाकरन ठेसा दे. तुम्ही मागायचं ना, कधी नाही करून द्यायचं असं झालंय का. त्यामुळे ही लागली बघा ठेसा करायला, दुसरं काय नाही. ही जर रविवार आहे तर हिच्या करता हे बघा ही घेवड्याची शेंग नीट करून ठेवली, ही पातळ भाजी बनवली, तर ह्यांचं मेकअप होतंय सगळ्याच. तुला एक पळी कालवण, एक वांग्याची फोड, आणि ह्यातली एक मला नुसता घेवडा झाला तरी पाच झाला. हा एवढं चांगलं दिसतोय ठेसा म्हणजे रोशी तेलाची धार वाटायची कुठल्या तर कोपऱ्याला. आता दही पाहिजे. आता स्वप्नातील बघा अजून 5-6 महिने दही. काय असं तर बहिणीनं झालं बघा आपला खरडा तयार. तेव्हा हे असं ही काय लय बारीक होत नाही बरं का बहिणीनं. अर्धा बोबडाचा असतो बरं का. पण जे काय अखंड मिरच्या आहेत का नाही त्या थोड्याशा बारीक कर. आणि ही म्हणते तसं खरंच मित्रांनो, ह्या टायमाला दही, बाजरीची मस्तपैकी भाकर आणि त्या ठेसा असल्यावर म्हणता काय नाद खोळा जो दिवसभर खायचं, कुठतर झाडाची सावली बघायची, उठायचंच नाही मग. कारण दूध आणि बाजरीची भाकर माणसाला खाल्लं का नाही झोप लय लागते बरं का. आपल्यात मागल्या वेळेस काय झालं होतं, ताकन बाजरीच्या भाकरी होत्या, खाल्लं की झोप लागत होती का नाही मस्त बाकी. तर आता ह्यात ही म्हणते थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तर तुम्हाला हे बघा दिसतं हिनं ठेसा कसा बनवलाय कसा नाही ते. हा मी सांगितल्यानंतर ही म्हणली थोडस टाकूया. कसं असतंय तायचं पण जेवण आपलं झालं, लेकरू भुक्याच होतं काय की. तायचं माझ्या कसं आहे, घरी तिच्या किती का खाय ना, पण माझ्या पशी येऊन थोडं खाल्याशिवाय तिचं पोटच भरत नाही. होय ताई. मला हल्ली बघा लिकर असतंय. दादा बहिणीनं माझ्या स्वभाव किती जर मी हे केलं तर शेवटी मी चुकीची ठरते. स्वामींची एक म्हण आहे, कर्म नेहमी आपण चांगलं करत राहायचं, फळ कसं भेटतंय याची आशा करायची नाही. कर्म चांगलं जायचं, कर्म नाही तर वाईट. वाईट वाटतं आपल्याला कोणी, म्हणजे आपल्या परिवाराला कोणी वाईट बोलू नये आणि आपलं कुणापाशी हसू होणे. त्यामुळे सगळ्यांना काय असेल ते गोपाटायचा प्रयत्न करते, दुसरं काय नाही. माझी एकच इच्छा आहे बहिणीनं, काय संग न्यायचं नाही. ह्याच्या आधी पण मी तुम्हाला म्हणलंय, कसं कुणाला धाकात पण ठेवायचं नाही. सगळ्याला प्रेमानं बोलून सगळ्याला एका जुटीने ठेवायसाठी जरा कडू शब्द दोन बोलावं लागतं. पण ती कडू शब्द बोलल्यानंतर ना पुढच्या माणसाला वाईट वाटतं. पण मी मनापासून बोलली नव्हती, त्यांची काळजी मला काय तर होती म्हणून शिराने बोलली होती. पण त्यांनी गैरसमज करून घेतलं. तर ती कोण आहे का आहे तुम्ही ओळखा, तुम्हाला माहीत पण आहे ती काय लांबची व्यक्ती नाही, जवळचीच आहे माझ्या. पण तिनं असं करायला नको होतं, तिनं गैरसमज करून घेतला तर तिचा प्रश्न आहे. तर मित्रांनो झाला आपला बोल बोल ठेसा बघा, आणि ठेसा कसा झाला आणि कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्याला गावाकडल्या जुन्या पद्धतीत म्हणल्यावर त्याला लोखंडीच तवा लागतो, त्याशिवाय ठेसा होत नाही. तर आता हे बघा आपल्या ओंकारनं आणली कोथिंबीर. तर हे कोथिंबीर नीट करून त्यात थोडी टाकून घेतली. ठेवलेली आहे पण ह्यात काय घाण फिन बघायची काय नाही, एखादा पाला जास्त खराब झालेला आहे, दुसरं काही त्यात नाही. तर टाका 4 काड्या तेवढ्याच, आता का तर चव येते त्यानं. बाईनं मीठ पण आणलं माझं.
ठेव बाप्पा. कावण तिखट होतं काय ग? कालवण तिखट होतं. हिला पण बोलल्यावर कुणी पण असू द्या, हिची आई असू द्या, मला हिला कुणी बोललं ना माझे लय झटते. मग मी किती पण बोलू द्या, मला काय वाटतं, हिला कुणी बोलू नये असं वाटतं. करता बाय माझी एक दिवशी सोडून जायचे मला. तुम्ही माझी तू बाय जायचे ना तू सोडून. पप्पाला पण जायचं सोडून, समजायला सोडून जायची बाय माझी ना.